नमस्कार शेतकरी मित्रांनो, बापू ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये मी संदीप बनकर आपलं स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, आजचा आपला हा व्हिडिओ हा बाजरी पिकाच्या संपूर्ण व्यवस्थापनाबद्दल राहणार आहे। तरी बाजरी व्यवस्थापन जर आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर त्या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, प्रामुख्याने बाजरी पीक आता हे किती दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी घेत असतं। तर शेतकरी मित्रांनो, लागवडीपासून बाजरी पीक हे त्या ठिकाणी 3 महिन्यांचा कालावधी घेतं। म्हणजे दिवसा सांगायचं जर झालं तर त्या ठिकाणी 85 ते 90 दिवसांचा कालावधी आपलं बाजरी पीक हे घेत असतं। तर त्यानंतर जमिनीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी आपल्या बाजरी पिकासाठी जमीन ही मध्यम ते भारी स्वरूपाची असावी लागते आणि त्या ठिकाणी मध्यम ते भारी स्वरूपाची जमीन असून त्या जमिनीमध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त असली पाहिजे। वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी टिकवण क्षमता, म्हणजे त्या ठिकाणी आपण कमी पाण्यामध्ये सुद्धा आपण पाणी नियोजन चांगलं करू शकतो। जर आपण बाजरी लागवड कालावधीचा विचार केला तर त्यामध्ये 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी उन्हाळी बाजरीच्या नियोजनासाठी 100% चांगला आहे। जर या कालावधीत आपण बाजरीची लागवड केली तर त्यामध्ये आपण प्रभावी उत्पन्न 100% मिळू शकतो। त्यानंतर दुसरा मुद्दा असा की नेमके लागवड पद्धत कोणत्या पद्धतीने करावी, तर त्यामध्ये प्रामुख्याने बाजरी लागवडीमध्ये 2 प्रमुख पद्धती आहे। त्यामध्ये सर्वप्रथम ही शेतकरी अवलंब केला जातो ती म्हणजे पट्टा पद्धत। यामध्ये आपण वॉटर मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करू शकतो आणि त्यानंतर सरी पद्धत किंवा आरी पद्धत, काही ठिकाणी या पद्धतीला आरी पद्धत म्हणतात तर काही ठिकाणी या पद्धतीला सरी पद्धत म्हणतात। तर सर्वप्रथम आपण पट्टा पद्धतीबद्दल जाणून घेऊया। पट्टा पद्धतीमध्ये प्रामुख्याने बाजरा पिकाची लागवड ही ड्रिपच्या साहाय्याने केली जाते। तर यामध्ये 5 फुटाचे 2 ओळीतील अंतर हे 5 फूट ठेवून नळी आथरली जाते आणि त्यानंतर नळीच्या दोनही बाजूंनी कात्रीच्या साहाय्याने नंतर सरी पाडून त्या ठिकाणी टोकन यंत्राने किंवा आपण पेरणी यंत्राच्या साहाय्याने त्या ठिकाणी लागवड करायची आहे। तर या पद्धतीचा फायदा आपल्याला असा होतो की ज्या वेळेस आपण पाणी नियोजन करत असतो त्यावेळेस आपलं जास्त कष्ट करायची गरज नाही आणि त्यानंतर आपण तण नियंत्रण किंवा खत व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, दुसरी पद्धत म्हणजे या ठिकाणी आपण सरी पद्धत किंवा आरी पद्धत ज्या पद्धतीला म्हणतो, या पद्धतीमध्ये आपल्याला पाणी नियोजन करताना पाठ पाण्याचं नियोजन करावं लागतं। त्या वेळेस आपलं शारीरिक कष्ट हे जास्त प्रमाणात वाढले जातात आणि परिणामी आपला वेळही त्या ठिकाणी जास्त खर्च होतो। त्यामध्ये आता सीड रेट म्हणजे आपल्याला बियाणं नेमकं प्रति एकरी किती लागणार आहे त्या अगोदर आपण व्हरायटीजबद्दल बोलूया। तर बाजरी पिकामध्ये असंख्य अशा कंपन्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी येत असतात। तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला टाटाची 739, त्यानंतर निर्मल सीडची NPS 40+, त्यानंतर मोहदया सीडची 312 असेल, 316 असेल, अशा आपण नामांकित कोणत्याही व्हरायट्यांची त्या ठिकाणी लागवड करू शकता। या व्हरायट्यांचं प्रति एकरी उत्पन्न हे 18 क्विंटल ते 25 क्विंटल या दरम्यान निघत असतं। जर आपलं चांगलं नियोजन असेल तर त्या ठिकाणी आपण 25 क्विंटलपर्यंतही बाजाराचा उतारा काढू शकतो। आता खत व्यवस्थापनाकडे, तर खत व्यवस्थापनाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बाजरी पिकाला मुख्य अन्नद्रव्याचीच त्या ठिकाणी गरज भासत असते। तर यावेळी जर आपण ज्यावेळेस बाजरी पिकाची पेरणी करणार आहोत त्यावेळेस प्रति एकरी 1846 म्हणजे DAP ज्या खताला आपण म्हणतो ते टाकायचं आहे आणि त्यानंतर टिलरिंग स्टेज म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक हे फुटवा करायच्या अवस्थेत असतं, मुळांच्या वाढीच्या अवस्थेत असतं, म्हणजे पेरणी करून त्या ठिकाणी आपलं पीक हे 35 ते 40 दिवसात असतं, यावेळेस आपल्याला दुसरा खताचा डोस देणं आवश्यक आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ होईल। आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा जर विचार केला तर जे आपल्या जमिनीमध्ये पडलेलं म्हणजे अवेलेबल फॉर्ममध्ये जे खतं आहेत त्यावर ते उपजीविका करत असतं। तर सूक्ष्म अन्नद्रव्य देण्याची त्या ठिकाणी आपल्याला काही शक्यतो गरज भासत नाही। त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तण नियंत्रण। तर शेतकरी मित्रांनो, बाजरी पिकासाठी त्या ठिकाणी मार्केटमध्ये कुठलंही तणनाशक उपलब्ध नाही आहे, पण प्री इमर्जन्स म्हणून आपण अल्ट्राजिन 50% या वेटेबल पावडर या फॉर्ममध्ये मार्केटमध्ये एक बीजनाशक उपलब्ध आहे जे की लेबल क्लेम आहे बाजरी पिकासाठी। तर अल्ट्राजिनचा वापर करत असताना ज्यावेळेस आपण पेरणी करणार आहोत त्यावेळी आपण 72 तासाच्या आत पेरणी झाल्याच्या नंतर या बीजनाशकाचा वापर करू शकता। आणि जर या बीजनाशकाचा आपण वापर केला नाही तर आपल्याकडे परिणामी खुरपणी किंवा कोळपणी या 2 पद्धतींचा आपण वापर करू शकता, पण परिणामी आपला खर्च हा त्या ठिकाणी वाढला जातो। नंतर पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगायचं झालं तर बाजरी पीक हे अतिशय कमी पाण्याचं आहे, म्हणजे असंही नाही की या पिकाला थोडंफारही पाणी लागत नाही। पण शेतकरी मित्रांनो, जर आपण मुख्य बाजरी पिकाच्या 3 स्टेजेसमध्ये जर पाणी नियोजन चांगल्या प्रकारे केलं तर 100% आपल्याला उत्पन्नात त्या ठिकाणी वाढ झालेली दिसेल। तर पहिली
स्टेज म्हणजे टेलरिंग स्टेज, त्यानंतर दुसरी स्टेज म्हणजे फ्लावरिंग स्टेज आणि तिसरी स्टेज म्हणजे ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज. तर शेतकरी मित्रांनो, टेलरिंग स्टेज म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक हे 30 ते 35 दिवसात असतं, तर अशा वेळेस आपलं पीक ज्यावेळेस मुळांच्या वाढीच्या अवस्थेत असतं आणि फुटवा करायच्या अवस्थेत असतं, तर अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं आहे. अशा वेळेस जर आपण पाण्याचं 100% चांगल्या प्रकारे नियोजन केलं तर त्या ठिकाणी उत्पन्नात वाढ झालेली तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. दुसरं पाण्याचं नियोजन हे आपल्याला फ्लावरिंग स्टेजमध्ये करायचं आहे. तर फ्लावरिंग स्टेज म्हणजे ज्यावेळेस आपलं पीक हे 50 ते 60 दिवसांचं असतं, तर अशा वेळेस आपलं बाजरी पीक हे कणीस टाकून त्या ठिकाणी फुलोराच्या अवस्थेत असतं आणि त्यावेळेस आपल्याला पोटभर त्या ठिकाणी बाजऱ्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. जर परिणामी अशा वेळेस जर आपल्याकडून पाणी देण्यात थोडीफार इम्बॅलन्स झालं तर त्या ठिकाणी आपल्याला 20 ते 30% उत्पन्नात घट सहन करावी लागू शकते. तिसऱ्या पाण्याचं नियोजन करते वेळेस ज्यावेळेस आपली ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज असते, तर ग्रेन डेव्हलपमेंट स्टेज म्हणजे त्या ठिकाणी आपलं पीक हे 70 ते 75 दिवसाचं होत असतं आणि फुलोरा अवस्थेतून बाहेर येऊन नेमकाच आपल्या दाण्यामध्ये त्या ठिकाणी चीक किंवा रस आपण ज्या गोष्टीला म्हणतो हे तयार होत असतं. तर अशा वेळेस त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं नियोजन करायचं आहे. जर अशा वेळेस आपण पाणी नियोजन केलं तर त्या ठिकाणी 100% आपल्याला उत्पन्न हे चांगल्या प्रकारचं मिळू शकतं. जर कीड व्यवस्थापनाबद्दल बोलायचं झालं तर त्या ठिकाणी आपल्याला बाजरी पिकावर अशा वेगळ्या काही कीटकांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत नाही. बाजरी पिकामध्ये त्या ठिकाणी केसाळ अळी व खोड पोखरणारी अळी या दोनच किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींना नियंत्रणात आणण्यासाठी आपण इमामेक्टिन बेंझोनेट 5% किंवा क्लोरोपायरिफॉस, सायपरमेथ्रिन, त्यानंतर प्रोफेनोफॉस, सायपरमेथ्रिन या कीटकनाशकांचा वापर करू शकता. हे कीटकनाशक वापरत असताना त्या ठिकाणी आपल्याला प्रति लिटर पाण्यासाठी 2 ml वापर करायचा आहे आणि इमामेक्टिनचा जर वापर करायचा असेल तर प्रति 15 लिटरच्या पंपासाठी त्या ठिकाणी 10 ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे. आणि रोग नियंत्रण जर करायचं असेल तर त्या ठिकाणी आर्गॉट नावाचा डिसीज हा बाजरी पिकावर प्रामुख्याने दिसून येतो. तर आर्गॉट म्हणजे त्या ठिकाणी आपलं कणीस हे त्या ठिकाणी काळं पडत असतं, त्याला आपण कान्ही म्हणतो. तर प्रामुख्याने यावर जर आपल्याला विलाज करायचा असेल तर त्या ठिकाणी आपण बुरशीनाशकाचा विलाज करू शकतो. तर बुरशीनाशकामध्ये आपण कार्बनडायझिंग मॅनकोजेब अशा विविध बुरशीनाशकांचा वापर करू शकता. तर मार्केटमध्ये यासाठी 22 त्यानंतर साप पावडर, त्यानंतर अँट्राकॉल अशा विविध प्रकारच्या बुरशीनाशकांचा आपण वापर करू शकता, जेणेकरून आपल्या बाजरी पिकात त्या ठिकाणी कुठलाही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आजचा आपला हा बाजरी व्यवस्थापनाबद्दलचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्या ठिकाणी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोर दिलेल्या बेल आयकनला त्या ठिकाणी प्रेस करून द्या. असेच नवनवीन व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.